भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे, जय श्री राम, जय श्री राम। आजच्या या गणाचार्य मठामध्ये संत मेळाव्याला उपस्थित असलेले सर्वच संतगण, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्यजी महाराज, आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक राजेश महाराज देगलूरकरजी, आणि एवढ्या भर उन्हामध्ये भर दुपारच्या वेळेला आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात असे सर्वच आध्यात्मिक क्षेत्रातले विविध मान्यवर। खरं तर आज मी आपलं दर्शन घेऊन आपल्याशी संवाद एवढ्याकरता साधायला आलोय की 2014 पासूनचा काळ आणि 2014 आधीचा काळ हा धर्माच्या दृष्टीनं स्पष्ट फरक दिसणारा काळ आहे। 2014च्या आधी जर आपण बघितलं तर जी राजसत्ता होती, जे लोक पंतप्रधान हे पद भूषवत होते, सरकारचे मंत्री होते, त्या लोकांना हिंदू हा शब्द उच्चारायला सुद्धा जणू काही लाज वाटत होती। तोंडात आम्ही हिंदू उच्चारलं, एखाद्या देवाच्या देवळात जाऊन दर्शन घेतलं की जणू काही संध्याकाळी त्यांना राजीनामा द्यावा लागतो की काय, अशी एक प्रकारची भीती या लोकांमध्ये। पण 2014 साली विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदी नावाचा या भारतातला सुपुत्र देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाला आणि दिवस असे पालटले की पंतप्रधान पदावर असलेला व्यक्ती मोदीजी नावाचा ज्या वेळेला राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवंताच्या मंदिरात जातो तेव्हा मंदिरात जाऊन रामचंद्रापुढे साष्टांग लोटांगण घालतो। ही सगळे दिवस आमच्या सनातन संस्कृतीला जे सन्मानाचं स्थान, साधू संतांना सन्मानाचं स्थान, देव धर्माला सन्मानाचं स्थान आज कोणामुळे मिळालं आहे? नाहीतर साधू संतांना, कीर्तनकारांना राजकारणी विचारत नव्हते, सन्मानाचं स्थान कोणी देत नव्हतं। हा सगळा दिव्य काळ जो संस्कृतीचा सुरू झालाय, आज काशीचा काय कायापालट झालाय। परवा आपली रामनवमी येऊन गेली। परवाची रामनवमी ही आपल्या जीवनातली विशेष रामनवमी होती, कारण आपला हिंदू समाजाचा 500 वर्षाचा संघर्ष समाप्त झाला आणि आपल्याला याची देही याची डोळा राम मंदिर पाहता आलं। पण हे आपलं 500 वर्षाचं स्वप्न कोणामुळे पूर्ण झालं? ते अर्थातच माननीय मोदीजींमुळे पूर्ण झालं। 10 वर्षात त्यांनी सगळं त्यांचं कर्तव्य योग आणि चोख प्रकारे बजावलंय। आज मी आपल्याशी संवाद एवढ्याकरता साधायला आलोय, आता कर्तव्य आणि जबाबदारी दोघही आपले आहे। कारण ज्या माणसाने आपल्या संस्कृतीला, आपल्या धर्माला एवढा सर्वोच्च सन्मान प्रदान केला, त्याच्या पाठीशी उभं राहण्याची, त्यांना आशीर्वाद देण्याची, त्यांना ताकद देण्याची आणि पुन्हा एकदा त्यांच्याच हातात देशाची सूत्र सोपवण्याची जबाबदारी तुमची आणि आमची, धार्मिक क्षेत्रातल्या प्रत्येकाची। इथे असलेल्या माणसांची ताकद ही प्रत्येकाला माहिती आहे। इथे बसलेल्या एक एक माणसाकडे हजारो लोक जोडले गेलेले आहेत, आणि म्हणून तुम्ही मतदार आहेत म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलेलो नाही।
तुम्ही सगळेजण एक मोठी शक्ती आहात, सामूहिक शक्ती आहे. आणि म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक संत, महंत, कीर्तनकार, साधू, प्रवचनकार, कथाकार, वेगवेगळ्या मठ मंदिरांचे संचालक या सगळ्यांनी जर ठरवलं तर काही अशक्य नाही. आणि म्हणून मोदीजींनी जो मंत्र घेतलाय, केवळ धर्माचा सन्मान नाही, धर्माचा सन्मान तर आहेच, पण गरिबाचं कल्याण. आणि आपल्याला तुकोबारायांनी तेच सांगितलंय, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आज 135 करोड लोकसंख्येचा आपला देश आहे आणि त्याच्यापैकी 80 करोड लोकांना दर महिन्याला मोफत राशन मिळत आहे. 4 कोटी लोकांना स्वतःचं हक्काचं घर मिळालंय, 16 कोटी लोकांना घरात पाणी मिळालंय, 10 कोटी शौचालय तयार झाली आहे, 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वरती आली आहे. अनेक गरीब कल्याणाचा अजेंडा आधी राजेश महाराजांनी सविस्तरपणे सांगितला आहे, त्याच्यामुळे मी फार त्यावर बोलणार नाही. पण मला पुन्हा एकदा आपल्याला हेच हात जोडून सांगायचं आहे, त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलंय, आता जबाबदारी आपली आहे. हे आपल्याला ठरवायचं आहे. एकीकडे राम मंदिर बांधणारे मोदीजी आहेत आणि दुसरीकडे त्याच राम मंदिराचं निमंत्रण नाकारणारी काँग्रेस पार्टी आहे. काँग्रेस पक्षाला आमंत्रण होतं 22 जानेवारीचं, आले नाही. शरद पवार आले नाही, उद्धव ठाकरे आले नाही. म्हणून एकीकडे आपल्या धर्माचा स्वाभिमान जपणारे मोदीजी आहेत आणि दुसरीकडे आपल्या धर्माला, आपल्या देवाला, आपल्या साधू संतांना वारंवार त्यांच्यावर टीका करणारे हे विरोधी लोक आहेत. आणि म्हणून धर्मसत्ता आणि राजसत्ता ही नेहमी हातात हात घालून चालली पाहिजे. राजसत्ता ज्या वेळेला निरंकुश होते, त्या राजसत्तेला अंकुश लावण्याचं काम हे धर्मसत्तेचं असतं. आणि जर आज आमची राजसत्ता धर्मसत्तेचा सन्मान ठेवून, धर्मसत्तेचे आशीर्वाद घेऊन, धर्मसत्तेने दाखवलेल्या वाटेवर जर आजची राजसत्ता चालत असेल तर हे धर्मसत्तेचं, धार्मिक क्षेत्राचं कर्तव्य आहे की अशा राजनेत्याच्या पाठीशी आपण भरभक्कमपणानं उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून नांदेड लोकसभेतल्या सगळ्यात संत महंतांना माझी विनंती आहे, पुढचे 5-7 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. पुढच्या 5-7 दिवसामध्ये अनेक जातीपातीचं राजकारण केलं जाईल, पैशा अडक्याचं राजकारण केलं जाईल, पण आपल्याला लोकांना यातून सावध करायचं आहे. कारण जनतेचं खरं प्रबोधन आपणच करू शकतो. आणि म्हणून सगळ्या आपापल्या परिचित मंडळींमध्ये, आपापल्या शिष्य वर्गामध्ये, आपापल्यांना मानणाऱ्या वर्गामध्ये आपल्याला हा संदेश द्यावाच लागेल की जो राम को लाए है हम उनको लाएंगे. ज्यांनी आमच्या धर्माचा स्वाभिमान जपला, ज्यांनी आमच्या संस्कृतीचा सन्मान केला, त्यांना आम्हाला आणायचं. एक छोटासा प्रसंग आपल्याला सांगतो. राम मंदिराचं लोकार्पण करण्यापूर्वी माननीय पंतप्रधान मोदीजींना साधू संतांनी सांगितलं की तुम्हाला प्राण प्रतिष्ठा तुमच्या हस्ते करायची आहे, तर तुम्ही 3 दिवसाचं अनुष्ठान, उपवास केला पाहिजे. मोदीजींनी सांगितलं 3 दिवस कशाला, मी 11 दिवसाचं अनुष्ठान करतो. आणि ते अनुष्ठान त्यांनी नाशिकहून सुरू केलं. नाशिकहून त्यांनी त्या 11 दिवसाच्या उपवासाला सुरुवात केली. 11 दिवस त्यांनी केवळ फळावर राहून फलाहार करून उपवास केला, जमिनीवर झोपले, विदेशात यात्रा केली नाही. पण हे सगळं ठरल्यानंतर ज्या वेळेला नाशिकला यायचं त्यांचं निश्चित झालं, 4 दिवस आधी त्यांनी आम्हाला कळवलं की नाशिकला आल्यानंतर मला महाराष्ट्रातले थोर संत असलेल्या संत एकनाथांनी लिहिलेलं भावार्थ रामायण ऐकायचं आहे.
आज देशाचा गाडा हाकणारे पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन नाथांचं भावार्थ रामायण ऐकतात. आणि आम्ही ती सगळी रचना त्यांची ज्या वेळेला नियोजन केलं, सर्व संतांचे वंशज आणि प्रमुख एक 14 संतांकडनं माननीय मोदीजींना भावार्थ रामायण आपण ऐकवलं, त्यावेळेला त्यांची बसण्याची आम्ही रचना अशी केली होती की मध्यभागी मोदीजी बसतील व्यासपीठावर, त्यांच्या डावीकडे 7 संत बसतील, उजवीकडे 7 संत बसतील आणि ते भावार्थ रामायण ऐकतील. पण ही रचना पाहिल्यानंतर माननीय मोदीजींचा रात्री आदल्या दिवशी रात्री 10 वाजता निरोप आला, आपने जो बैठने की व्यवस्था मेरे लिए की है वो तो संतों के ही व्यासपीठ पर की है. हमारी संस्कृति ये कहती है भले ही मैं देश का प्रधानमंत्री क्यों ना हूं, संतों के व्यासपीठ पर मैं नहीं बैठ सकता, मेरा आसन आप जमीन पर नीचे लगवाइए. आणि त्यांनी जमिनीवर बसून भावार्थ रामायण. मला सांगायचं एकच आहे की आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या संतांविषयी इतका कळवळा असलेला नेता हा फार नशिबानी, फार पुण्याईनी आणि कधीतरीच मिळतो. देव दुर्लभ असलेला नेता आपल्या सगळ्यांना मोठा फार दीर्घ काळानंतर मिळाला आहे. आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे, तेव्हा आपण सगळेजण पुढचे 5-7 दिवस आपली सगळ्यांची शक्ती वापरू, आपण सगळेजण आपली ताकद वापरू. व्यासपीठावरून आदरणीय परमश्रद्धेय काळकर महाराजांनी आशीर्वाद दिलेलाच आहे की अबकी बार 400 पार होणारच आहे. असाच आशीर्वाद सर्व संतांनी आपापल्या परीने द्यावा. आपापल्या अनुयायी शिष्य वर्गामध्ये माननीय मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान आपल्याला करायचं आहे. आणि त्यांना पंतप्रधान करायचं असेल तर नांदेडचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच, म्हणजेच मोदीजींसाठी हात वर करणारा पण इथला खासदार असला पाहिजे. आणि योगायोगाने आदरणीय प्रताप पाटील चिखलीकरांसारखा वारकऱ्याच्या घराण्यातला नेता आपल्याला खासदार म्हणून लाभलाय, तेव्हा मोदीजींना साथ देण्याकरता प्रताप पाटील चिखलीकर यांनाच आपण लोकसभेत पाठवलं पाहिजे, असा निर्धार आपण सगळेजण करूया. राम मंदिराचं आपलं स्वप्न पूर्ण झालं आणि आपला एक नारा होता, कोणता? अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी. काशी मथुरा होणारच आहे, त्यात काही आता विशेष राहिलं नाही. पण आता खरा नारा आहे, अयोध्या झाकी है, पीओके अभी बाकी है. आणि ज्या वेळेला पीओके करायचं असेल तर आता निर्णय आपल्याला घ्यायचा आहे की असे कायदे संसदेत संमत होत असताना मोदीजींच्या पाठीशी हात वर करणारा खासदार इथून पाठवायचा की विरोधकांच्या बाजूनी, राहुल गांधीच्या बाजूनी, 370च्या बाजूनी आणि राम मंदिराच्या विरोधाच्या बाजूनी हात वर करणारा खासदार पाठवायचा. हे सगळं आपल्याला जनतेत जाऊन सांगावं लागेल. आपण सगळेजण पुढच्या 7 दिवसामध्ये हे सगळं कार्य पार पाडाल आणि आपापल्या परीने आपली धार्मिक शक्ती वापरून मोदीजींना नांदेड मधून प्रचंड शक्ती आणि आशीर्वाद प्रदान करून प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा एकदा दिल्लीत पाठवाल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. भारत माता की, भारत माता